कोरोनावर सध्या कोणते औषध नाही, कोणती लस विकसित अजून झाली नाही. आपल्याच देशात नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये अशी लस कोणती उपलब्ध नाही. यावरती उपलब्ध असं म्हणतात की आता औषध काही नाही, औषध काही, पण त्याच्यावरती एक प्रकारचं औषध आहे. ते म्हणजे कोणतं की आपण आपल्या नागरिकांनी काळजी घ्यावी. आता ती काळजी घेणं म्हणजे काय, तर आपण आपल्या नागरिकांनी काही ना काही सवय लावून घेणं फार गरजेचं आहे. जसं की सोशल डिस्टन्स असेल, आपण एखाद्यासोबत संवाद साधताना मास्क लावणं असेल, किंवा असे काही विविध जे काही आहे सूचना दिलेल्या आहेत, ते आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे. सवयी आपल्याला माहीत असतात, पण या सवयीचं भान पण आपल्याला राहिलं पाहिजे. आता हे भान राहावं यासाठीच आपण सवय भान म्हणून हा एक आपण साताऱ्यामध्ये जनजागृती अभियान राबवतोय. की जे मी तुम्हाला जे लिफलेट दिलेले, त्यामध्ये सर्व इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिले की आपण काय काळजी घ्यायची नागरिकांनी, कशा पद्धतीने घ्यायची, हे सर्व माहिती त्यात दिलेली. आपण ज्यावेळेस आपण बाहेर जातो, मी आणि ठिकाणात आपण पाहतो की आपण बोलता सुद्धा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसले असतो. आणि आता ज्या 10 जण तुम्ही आता इथे आहात, तुम्ही जेव्हा सर्वांसोबत संवाद साधताना आपण नॉर्मल काय करतो, नॉर्मल की आपण ते मास्क वापरत नाही. जसं की आता तुम्ही पण बघा, ते मास्क तुमच्याला नाहीये, मग ते आपल्याला ह्या सवय लावून घेणं फार गरजेचं आहे. जेव्हा बाहेरची एखादी व्यक्ती येते तर त्यांच्यासोबत संवाद साधताना सुद्धा ना तुमच्या नाकात ते मास्क असणं फार गरजेचं आहे. हे सवयी लागल्याच पाहिजे आणि सवयीचं भान आपल्याला राहिलंच पाहिजे सातारच्या नागरिकांना, तरच आपण या कोरोनापासून फार लांब राहू शकतो आणि साताऱ्यातून कोरोनाला आपण हद्दपार घालू शकतो. यासाठी सर्वांनी फक्त या सवयीचं भान राखा आणि सर्वांनी आपली काळजी घ्या फक्त. ठीक आहे. तुम्हाला जर कोणती काय अडचण आली तर यामध्ये रक्षक ऑफिस म्हणून नंबर आहे, तो आमच्या ऑफिसचा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कधीही संपर्क साधा. ठीक आहे. तुम्हाला तिथे लगेच तात्काळ मदत तुम्हाला पोहोचेल. ठीक आहे. काळजी घ्या सर्वांनी फक्त व्यवस्थित. काही अडचण ते तुम्हाला दिलेलं आहे, मी जे लिफलेट दिलेले त्यामध्ये डॉक्टरांचा नंबर पण आहे. समजा कोणाला समजा शुगर असेल, काय असेल, काही शंका असते त्या औषधांच्या संदर्भामध्ये, त्यामध्ये डॉक्टरांचा नंबर पण दिलेला आहे. त्यावरती तुम्ही संपर्क साधून त्यांच्यासोबत चर्चा करा आणि तुमचे जे काही शंका आहे त्याचं तुम्ही शंकेचं निरसन करून घ्या. ठीक आहे. अजून काही कोणाला काही प्रश्न किंवा डाऊट काही शुगरचे काय औषध आहे का? नाही, ते आपले नाही. सध्या आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे आता आपण पाहतोय की नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. शिंकलं तरी माणसं घाबरते, म्हणजे चुकीचं आहे, असं खरं नाही. आता ह्या वातावरणामध्ये आपण पाहतो की सर्दी, ताप, खोकला हे नॉर्मल होतं. आपण पाहिलं कोरोनाच्या आधी पण 100+ ताप लोकांना होता, नाही याचाही का होत होता, पण आता माणसं घाबरते. म्हणून ते असं कोणत्याही आपण बळी पडू नका. जर ताप, सर्दी, खोकला काय जाणवला, कसा खोकत असेल, काही जरी असलं तर तुम्ही लगेच तात्काळ डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घ्या. त्यांच्याकडून काय प्रिकॉशन घ्यायचे आहे, कोणत्या औषधं घ्यायची, वेळेत तुम्ही ट्रीटमेंट करा. कुणी घाबरू नका, कोणत्याही आपण बळी पडू नका. व्यवस्थित फक्त सर्वांनी काळजी घ्या. ठीक आहे.